आज आपण मनुष्यबळ व्यवस्थापन व मानव संसाधन व्यवस्थापन याचा अर्थ समजून घेणार आहोत. मनुष्यबळ व्यवस्थापन कशाला म्हटलं जातं हाही भाग आपण समजून घेतला पाहिजे. कोणत्याही राष्ट्राचा आर्थिक आणि औद्योगिक विकास जर व्हायचा असेल, त्याचबरोबर उपलब्ध जी काही साधनसामुग्री असते त्यामध्ये नैसर्गिक असेल, वित्तीय असेल किंवा मानवी संसाधन असेल, तर त्या सर्व साधनसामुग्रीवरच व्यवसायाचा आणि राष्ट्राचा विकास हा अवलंबून असतो. परंतु या तिन्ही संसाधनामध्ये मानवी संसाधन हे अतिशय महत्त्वाचं समजलं जातं, अतिशय मौलिक समजलं जातं, अतिशय बहुमूल्य समजलं जातं. कारण नैसर्गिक वित्तीय संसाधने निर्जीव असल्याने ती स्वतः क्रियाशील होऊ शकत नाहीत. लक्षात घ्या, म्हणजे नैसर्गिक संसाधने जी असतात किंवा वित्तीय संसाधने असतात ती कशी असतात, निर्जीव असतात आणि त्या निर्जीव संसाधनाचाच आपण उपयोग करून घ्यायचा असतो आणि त्यामुळं ते स्वतः सक्रिय होऊ शकत नसतात. परंतु मानवी संसाधन हे जर आपण विचारात घेतलं तर त्यामध्ये आपल्या स्वतःच्या बुद्धीचा, कल्पनाशक्तीचा, विचार आणि निर्णय क्षमतेचा, त्याचबरोबर सर्जनशीलतेचा उपयोग करून नैसर्गिक व वित्तीय संसाधनाचा कृतिशील व गतिशील उपयोग हा मानव संसाधनाच्या माध्यमातून करता येतो. आणि त्यामुळं मानव संसाधन हे अलीकडील काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं. कारण कोणत्याही व्यवसायाची जर प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापन हे उत्कृष्ट असणं हे गरजेचं असतं. आता इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की मानव संसाधन म्हणजे नेमकं काय असतं. तर व्यवसायामध्ये काम करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे मनुष्यबळ किंवा मानवी संसाधन याचा समावेश यामध्ये येतो. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की मानवी संसाधन व्यवस्थापन या संकल्पनेची व्याप्ती ही काळानुसार व परिस्थितीनुसार विकसित झालेल्या विभिन्न विचारधारा, त्याचबरोबर वेगवेगळे तज्ज्ञ, व्यवस्थापन शास्त्रामध्ये असणारे तज्ज्ञ, त्या तज्ज्ञांच्या दृष्टिकोनामधील अंतर, तसेच सर्वसामान्य शब्दावलीचा विकास करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा अपुरेपणा, अशा अनेक विविध कारणांमुळे या विशिष्ट क्षेत्रामध्ये या संकल्पना आणि शब्दावलीची गंभीर समस्या निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहा, म्हणजे नीट लक्ष द्या, आपण हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. प्रत्येक विचारवंत हा आपले विचार वेगवेगळ्या भाषेमध्ये आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडत असतो आणि त्यामुळं त्यांच्या विचारामध्ये सुद्धा काय होऊ शकतं, अंतर पडू शकतं, तफावत पडू शकते आणि त्यामुळं सुद्धा मानवी संसाधन संकल्पना ही या ठिकाणी मांडत असताना अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या शब्दप्रयोगांचा वापर केलेला आपल्याला दिसेल. आता 20व्या शतकाच्या 3ऱ्या व 4थ्या दशकामध्ये औद्योगिक संबंध व श्रम संबंध या संज्ञा अस्तित्वात होत्या. म्हणजे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे की 20वं शतक त्यामधल्या 3ऱ्या आणि 4थ्या दशकामध्ये या दोन संज्ञा अस्तित्वामध्ये होत्या. कोणकोणत्या दोन संज्ञा होत्या? औद्योगिक संबंध आणि श्रम संबंध. त्यानंतर मात्र मानवीय संबंध हा शब्दप्रयोग रूढ झाला. मानवीय संबंध म्हणजे ह्युमन रिलेशन्स हा शब्द त्या ठिकाणी काय झाला, रूढ झाला आणि त्यानंतर मानवी अभियांत्रिकी ही संज्ञा लोकप्रिय झाली. ह्युमन इंजिनिअरिंग, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ह्युमन इंजिनिअरिंग ही संज्ञा काय झाली, लोकप्रिय झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने कर्मचारी सेवा, कर्मचारी व्यवस्थापन, कर्मचारी प्रशासन, मनुष्यबळाचे व्यवस्थापन या संज्ञा विकसित झाल्या आणि अलीकडच्या काळात मानवी संसाधनाचे व्यवस्थापन ही संज्ञा रूढ झाली. म्हणजे इथं आपण समजून घेतलं पाहिजे की टप्प्याटप्प्याने या संज्ञांमध्ये काय होत गेलेलं आहे, बदल होत गेलेला आहे. काळामध्ये जसा बदल होत गेला तसं तसा ह्या संज्ञांमध्ये सुद्धा काय होत गेला, बदल होत गेलेला आपणाला दिसून येतो. त्याचबरोबर मानवी संसाधनाचे व्यवस्थापन ही औद्योगिक व्यवस्थापनाची एक स्वतंत्र, वैशिष्ट्यपूर्ण व इतर शाखांपेक्षा जास्त महत्त्वपूर्ण शाखा आहे.
इथं आपण समजून घेतलं पाहिजे की मानवी व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण कोणताही उद्योग जर व्यवस्थित पद्धतीने चालवायचा असेल तर त्यासाठी मानवी व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळं या मानवी व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. या ज्ञानशाखेचा संबंध वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये काम करणाऱ्या श्रमशक्ती, मुख्य व्यवस्थापकापासून ते साध्या कामगारांपर्यंत सर्वांशी येतो. म्हणजे व्यवसायामध्ये जे काही काम करणारे श्रमशक्ती असतात, मग त्या श्रमशक्ती वेगवेगळ्या पातळ्यांवरील असतील. अगदी एक्झिक्युटिव्ह लेवलपासून ते अगदी वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पर्यंत या सर्वांचा समावेश हा कशामध्ये येतो? श्रमशक्तीमध्ये येतो. म्हणजेच मुख्य व्यवस्थापकापासून ते साध्या कामगारांपर्यंत सर्वांचा समावेश हा या ठिकाणी मानवी संसाधनामध्ये येत असतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळं या मानवी संसाधनाचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आता ह्या उपक्रमाची उद्दिष्टे जर गाठायची असतील तर त्यासाठी संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यक्ती या विशिष्ट ज्ञानशाखेच्या परिघामध्ये येत असतात. म्हणजे ही जी काय विशिष्ट ज्ञानशाखा आपण म्हटलेलं आहे, कोणती ज्ञानशाखा आहे विशिष्ट? तर मानवी संसाधन व्यवस्थापन ही एक काय समजली जाते? ज्ञानशाखा समजली जाते. आणि ही स्वतंत्र अशी विशिष्ट ज्ञानशाखा समजली जाते. मग ह्या ज्ञानशाखेमध्ये सर्व प्रकारच्या मनुष्यशक्तीचा, सर्व प्रकारच्या मनुष्यबळाचा, सर्व प्रकारच्या श्रमशक्तीचा काय होत असतो? समावेश होत असतो. आणि म्हणून हा एक भाग आपण या ठिकाणी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर श्रमशक्तीचे योगदान जास्तीत जास्त राहावे, महत्तम राहावे, श्रमशक्तीची कार्यक्षमता वाढावी, योग्य व्यक्तींची निवड व्हावी, त्यांना योग्य काम करण्याची संधी मिळावी, त्याचबरोबर काम करणाऱ्यांनी तत्परतेने निष्ठेने काम करावे, त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळावा. हे सर्व घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. पहा, म्हणजे श्रमशक्तीचं योग्य महत्तम योगदान राहिलं पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त काम त्या ठिकाणी श्रमशक्तीने केलं पाहिजे. त्याचबरोबर अशा कर्मचाऱ्यांची, कामगारांची, ह्या श्रमशक्तीची कार्यक्षमता सुद्धा वाढली पाहिजे. दिवसेंदिवस त्या व्यक्तींची काय झाली पाहिजे? कार्यक्षमता ही वाढ झाली पाहिजे किंवा वाढली पाहिजे. आणि त्यासाठी योग्य व्यक्तींची निवड होणं अतिशय गरजेचं असतं. म्हणजे योग्य व्यक्तीची निवड करणं ही सुद्धा एक प्रकारची तारेवरची कसरत असते, लक्षात घ्या आपण. आणि ही निवड झाल्यानंतर सुद्धा त्यांना योग्य काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्या व्यवसायामध्ये अनेक तज्ज्ञ व्यक्ती असतात, अनेक अनुभवी व्यक्ती असतात, परंतु त्यांना त्यांच्या अनुभवानुसार आणि त्यांच्या पात्रतेनुसार काम करण्याची संधी मिळत नाही. हे दुर्दैव आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून अशा लोकांना काम करण्याची संधी मिळावी. त्याचबरोबर त्या लोकांनी तत्परतेनं आणि निष्ठेनं काम करावं लागतं. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. निष्ठा ही अतिशय महत्त्वाची असते, लॉयल्टी अतिशय महत्त्वाची असते. ज्या संस्थेमध्ये, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये, ज्या आस्थापनामध्ये आपण काम करतो त्या संस्थेबद्दल, त्या ऑर्गनायझेशनबद्दल, त्या आस्थापनेबद्दल आपल्या सर्वांच्या मनामध्ये निष्ठा असणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्यांना किंवा श्रमशक्तींना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. अतिशय महत्त्वाचा भाग असतो, लक्षात घ्या. योग्य मोबदला हाही अतिशय महत्त्वाचा असतो. काम आपण केल्यानंतर त्या कामाचा पुरेपूर आणि योग्य मोबदला जर मिळाला तरच आपण सर्वस्वी समाधानी राहू शकतो. आणि म्हणून हाही भाग या मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक श्रम करणाऱ्या व्यक्तींची कोणत्याही प्रकारची पिळवणूक होऊ नये, अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे एक्सप्लॉयटेशन शुड नॉट बी देअर. अजिबात पिळवणूक होता कामा नये. मग ती शारीरिक काम करणाऱ्याची असतील किंवा मानसिक काम करणाऱ्या व्यक्तींची असेल, अशा कोणत्याही प्रकारच्या व्यक्तींची कोणत्याही प्रकारची पिळवणूक होता कामा नये. त्याचबरोबर कामगारांच्या तक्रारींची दखल घेतली पाहिजे. ज्यावेळेला काम करत असतो आपण, आस्थापनामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे कर्मचारी काम करत असतात, वेगवेगळे कामगार काम करत असतात. आणि त्यावेळेला त्या प्रत्येक विभागामध्ये सर्व काम व्यवस्थितपणे होणं अतिशय गरजेचं असतं, सुरळीतपणे पूर्ण होणं गरजेचं असतं. परंतु काही वेळेला कामगारांच्यामध्ये तक्रारी असू शकतात, तक्रारी निर्माण होऊ शकतात. मग अशा निर्माण झालेल्या तक्रारींची काय केली पाहिजे? वेळीच दखल घेतली पाहिजे. आणि व्यवस्थापन आणि कामगार
यांच्यामध्ये नेहमीच स्नेहपूर्ण वातावरण निर्माण झालं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असलेला स्नेह हा वाढणं अपेक्षित असतं. आणि त्यानंतर उपक्रमाची प्रगती, विकास, उपक्रमातील सर्वांचे कल्याण व्हावे याकरिता व्यवस्थापनाच्या विविध पातळ्यांवरून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा मानव संसाधनाचे व्यवस्थापन या संकल्पनेमध्ये समावेश होतो. आता इथं आपण लक्षात घेतलेलं असेल की किती व्हास्ट संकल्पना आहे ही. मानव संसाधन व्यवस्थापन ही किती व्हास्ट आहे, किती व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे, हे यावरून आपल्याला काय होऊ शकतं, लक्षात येऊ शकतं. कारण या मानव संसाधनामध्ये सर्व प्रकारच्या पातळ्यामधील व्यवस्थापनामध्ये काम करणारे असतील, प्रशासकीय स्वरूपामध्ये काम करणारे असतील, कार्यशाळा वर्कशॉपमध्ये काम करणारे असतील, अशा सर्वांचा समावेश यामध्ये केलेला दिसून येतो किंवा या सर्वांचा अंतर्भाव या संकल्पनेमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आता त्यानंतर आपण काही विचारवंत जे आहेत त्या विचारवंतांनी स्वतःची मतं कशी मांडलेली आहेत हेही आपण समजून घेणं गरजेचं असतं. म्हणजे त्यांच्या व्याख्या. आता व्याख्या म्हणजे दुसरं तिसरं काय नसतं, तर व्याख्या म्हणजे विशिष्ट विचारवंतांनी विशिष्ट संज्ञेबद्दल स्वतःच्या शब्दामध्ये व्यक्त केलेलं मत, म्हणजेच ती त्यांची त्या संज्ञेबद्दलची काय असते, व्याख्या असते. आता अशा वेगवेगळ्या व्याख्यासुद्धा आपण समजून घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामध्ये C.H. नॉर्थकोट यांच्या मते व्यवसायाच्या उद्दिष्टप्रती प्रत्येक कर्मचाऱ्यांचे योगदान, महत्त्व या ठिकाणी राहणं गरजेचं असतं. याकरिता कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी करण्यात येणारा व्यवस्थापनाचा विस्तार म्हणजेच मानवी संसाधनाचे व्यवस्थापन होय. म्हणजे व्यवसायाची जी उद्दिष्ट असतात त्या उद्दिष्टामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांचं काय असलं पाहिजे, महत्तम योगदान असलं पाहिजे, जास्तीत जास्त योगदान त्या ठिकाणी असणं अपेक्षित असतं. आणि यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यात येणारा व्यवस्थापनाचा विस्तार, म्हणजे महत्तम सहभाग जर राहायचा असेल तर कर्मचाऱ्यांना आपण नेहमी काय केलं पाहिजे, प्रेरित केलं पाहिजे. आणि ते प्रेरित करण्याचं काम हे व्यवस्थापनाचं असतं आणि त्यासाठी व्यवस्थापनाचा विस्तार हा केला जातो. आणि हा विस्तार म्हणजेच मानवी संसाधनाचे व्यवस्थापन होय, अशी व्याख्या C.H. नॉर्थकोट यांनी दिलेली आहे. म्हणजेच मानवी संसाधन व्यवस्थापनाचा संबंध उद्योग संस्थेत काम करण्यासाठी योग्य व समाधानी कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना तिथे टिकवून ठेवण्याशी येतो. यात इथं 2-3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहा, म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापनाचा संबंध कशामध्ये येतो, तर उद्योग संस्थेमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी असतात त्यांच्याशी येतो. मग असे कर्मचारी योग्य आणि समाधानी असले पाहिजेत. आता योग्य म्हणजे काय, तर योग्य पात्रतेचे असले पाहिजेत, योग्य अनुभवाचे असले पाहिजेत, योग्य कार्यक्षमतेचे असले पाहिजेत, म्हणजेच ते योग्य असले पाहिजेत. त्यांची योग्यताही ह्या वेगवेगळ्या घटकांच्यावरून ठरवली जाते. आणि त्याचबरोबर ते कर्मचारी कसे असले पाहिजेत, तर समाधानी असले पाहिजेत. म्हणजे योग्य आणि समाधानी कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना या ऑर्गनायझेशनमध्ये टिकवून ठेवण्याशी सुद्धा या व्यवस्थापनाचा समावेश होतो. म्हणजे बऱ्याच वेळेला असे कर्मचारी असतात, योग्य पात्रतेचे कर्मचारी असतात, समाधानी कर्मचारी असतात, कार्यक्षम कर्मचारी असतात, परंतु अशा कर्मचाऱ्यांना आपल्या व्यवसायामध्ये टिकवून ठेवणं तेही अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याचाही समावेश हा या ठिकाणी मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये येतो. त्यानंतर डेल यांनी एक व्याख्या दिलेली आहे. म्हणजे त्यांच्या मते कारखान्यात काम करणाऱ्या स्त्री पुरुषांचे योगदान महत्त्वाचे राहावे, महत्तम राहावे, जास्तीत जास्त राहावे आणि त्यांना कामामधून किंवा कामापासून महत्तम समाधान मिळावे. याकरिता त्यांना मदत करणाऱ्या व संचलित करणाऱ्या कार्याला किंवा क्रियेला मानवशक्ती व्यवस्थापन असे म्हटले जाते. म्हणजे मानवशक्ती व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय असतं, तर डेलनी सांगितलेलं आहे की कारखान्यामध्ये जे काही काम करणारे स्त्री पुरुष असतात त्यांचं जास्तीत जास्त योगदान या ठिकाणी आस्थापनेमध्ये असले पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना कामापासून जास्तीत जास्त समाधान मिळालं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना मदत करणारे आणि संचलित करणारे जे काही व्यक्ती असतात त्यांच्या कार्याला किंवा क्रियेला मानवशक्ती व्यवस्थापन असं म्हटलं जातं. म्हणजे कोणत्याही व्यक्ती काम करू द्या, स्त्री असतील पुरुष असतील, तर त्या सर्वांच्या कामामध्ये त्या ठिकाणी महत्तम समाधान मिळणं गरजेचं असतं. कारण कोणत्याही व्यक्तीला काम केल्यानंतर त्या कामापासून समाधान मिळणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि ते समाधान मिळावं त्यासाठी योग्य पद्धतीनं डायरेक्शन करणं हेही गरजेचं असतं, योग्य पद्धतीने संचालन करणं
हेही गरजेचं असतं. आणि या सर्व संचालन आणि समाधान प्राप्त करून देण्याच्या क्रियेला मानवशक्ती व्यवस्थापन असं म्हटलं जातं. त्यानंतर आता ह्या वेगवेगळ्या व्याख्या विचारात घेतल्या आपण. त्या व्याख्येवरून आपल्या लक्षात आलेलं असेल की मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आहे, कशाला म्हटलं जातं मानव संसाधन व्यवस्थापन. हा अर्थ आपण व्यवस्थित समजून घेतल्यानंतर आपण आता पुढचा जो भाग आहे तो पाहायचा आहे की मानव संसाधन व्यवस्थापनाची उद्दिष्ट काय असतात. व्हाय ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट्स आर देअर, म्हणजे अशा पद्धतीची व्यवस्थापन का असतात किंवा हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची उद्दिष्ट कोणती असतात, हाही भाग आपण इथं या ठिकाणी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता त्यामध्ये व्यवसाय संघटनेची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्याकरिता कार्यक्षम मानवी संसाधने संकलित करून नंतर या संसाधनाचा प्रभावी उपयोग करणे. म्हणजे आता इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की संघटनेची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य होणे गरजेचं आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे संघटनेची जी काही पूर्वनिर्धारित उद्दिष्ट असतात ती उद्दिष्ट साध्य करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी कशाची गरज असते, तर त्यासाठी कार्यक्षम मानवी संसाधनाची गरज असते. आणि म्हणून अशी कार्यक्षम मानवी संसाधनं संकलित करून नंतर या संसाधनाचा प्रभावी उपयोग करणं हा पहिला उद्देश आहे. पहा, म्हणजे अशा पद्धतीची कार्यक्षम मानवी संसाधनं संकलित केल्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी व्यवसायाच्या कार्यासाठी प्रभावी पद्धतीने उपयोग करणे अतिशय गरजेचे असते. आणि म्हणून हे पहिलं उद्दिष्ट मानवी संसाधन व्यवस्थापनाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट कोणतं आहे, तर दुसरं उद्दिष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे व्यवसाय संस्था यशस्वी करण्यासाठी प्रभावी संघटना उभारणे. आता कोणतीही व्यवसाय संघटना जर यशस्वी करायची असेल तर त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती कोणती असेल तर प्रभावी संघटना उभी केली पाहिजे. आपले कामगार कर्मचारी या ठिकाणी प्रभावी असले पाहिजेत, परिणामकारक असले पाहिजेत, चांगल्या पद्धतीने काम करणारे असले पाहिजेत. आणि म्हणून अशा प्रभावी संघटना निर्माण करणं, त्याचबरोबर संघटनेतील कर्मचाऱ्यांच्यामध्ये परस्पर संबंध निश्चित करणं, म्हणजे प्रत्येकाचे संबंध हे कोणते असले पाहिजेत, कशा पद्धतीचे संबंध एकमेकांच्या मध्ये असले पाहिजेत तेही निश्चित करणं हे आवश्यक असतं. त्याचबरोबर वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामध्ये सुद्धा चांगले संबंध निर्माण करणे हे गरजेचे असते आणि ते संबंध वृद्धिंगत करणे हेही नितांत आवश्यक असते. म्हणजे या ठिकाणी हे दुसरं उद्दिष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे प्रभावी संघटना उभी करणं, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या मध्ये परस्पर संबंध निश्चित करणं, त्याचबरोबर वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण करणं आणि ते वृद्धिंगित करणं, यासाठी सुद्धा मानवी संसाधन व्यवस्थापन हे अतिशय गरजेचं असतं. म्हणून हे दुसरं उद्दिष्ट आपण या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील उद्दिष्ट कोणतं आहे, तर उपक्रमामधील कर्मचारी व त्यांचे समूह. आता उपक्रमामध्ये कर्मचारी हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. मी आत्ता सांगितलं वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे कर्मचारी असतात आणि त्यांचे ग्रुप किंवा समूह यांची उपक्रमाच्या उद्देशांशी एकात्मता साधणं, म्हणजे कर्मचाऱ्यांचे उद्देश आणि विभागाचे उद्देश आणि आस्थापनाचे उद्देश या सर्वांच्यामध्ये काय असली पाहिजे, एकात्मता असली पाहिजे. आणि ही एकात्मता साधण्याचा भाग या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कार्यामधील सहभाग वाढविणं, कर्मचाऱ्यांचा संघटनेमध्ये जे काही कार्य असतं त्या कार्यामधील सहभाग हा वाढवला पाहिजे. आपण त्याला वर्कर्स पार्टिसिपेशन आपण म्हणतो आणि ते पार्टिसिपेशन त्या ठिकाणी वाढणं अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे कर्मचाऱ्यांनी स्वतः होऊन ते काम सहभागी होऊन केलं पाहिजे. म्हणजेच कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या कार्यांमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे आणि तो वाढविला पाहिजे. त्याचबरोबर त्यांची संघटनेमध्ये जे काही वेगवेगळे उपक्रम असतात त्याबद्दलची निष्ठा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. निष्ठा, लॉयल्टी आपण म्हणतो, आत्मीयता, बांधिलकी ही वाढली पाहिजे. म्हणजेच कर्मचाऱ्यांची निष्ठा, आत्मीयता आणि बांधिलकी वाढविणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि म्हणून मानव संसाधन व्यवस्थापनाचं हे एक उद्दिष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आपण समजून घ्यायचं आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांना सखोल कार्यप्रशिक्षण देऊन त्यांच्या कार्यज्ञानात, कार्यकौशल्यात वाढ करणे. आता कार्यप्रशिक्षण हे कार्यप्रशिक्षण का दिलं जातं, तर बऱ्याच वेळेला कामामध्ये
तंत्रामध्ये हा बदल होत असतो आणि त्या कामाच्या पद्धतीमध्ये तंत्रामध्ये जर बदल होत असेल तर तो झालेला बदल कर्मचाऱ्यांना अवगत झाला पाहिजे. कर्मचाऱ्यांना त्या बदलाबद्दलची माहिती मिळाली पाहिजे आणि त्यासाठी अशा पद्धतीचं प्रशिक्षण हे त्यांना दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्या कार्यज्ञानामध्ये आणि कौशल्यामध्ये वाढ केली पाहिजे. कार्यज्ञान म्हणजे कार्य करण्याबद्दलचं ज्ञान आणि कार्य करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य यामध्ये काय झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे आणि ती वाढ करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मानव संसाधन व्यवस्थापन हे आवश्यक असतं. त्याचबरोबर त्यांना योग्य अधिकार जबाबदारी देऊन म्हणजे कर्मचाऱ्यांना अधिकार सुद्धा दिले पाहिजेत आणि त्यांना जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या पाहिजेत. आता इथे एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. अधिकार आणि जबाबदारी यांचं वाटप व्यवस्थित झालं पाहिजे. देअर शुड बी बॅलन्स बिटवीन सच टाईप ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज अँड राईट्स अँड ड्युटीज ऑल्सो. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी अधिकार आणि जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांना बढती दिली पाहिजे. कामामध्ये ज्यावेळेला चांगल्या पद्धतीची कार्यक्षमता दाखवली जाते एखाद्या कर्मचाऱ्यांच्याकडून तर त्यावेळेला त्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी काय केली पाहिजे, बढती दिली पाहिजे आणि त्यांच्या कार्यक्षमता आणि व्यक्तिमत्वाचा विकास केला पाहिजे आणि त्या उद्देशानं हे मानव संसाधन व्यवस्थापन हे अतिशय गरजेचं असतं. म्हणून हे एक उद्दिष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आपण लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांनी उपक्रमाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी त्या मोहिमेमध्ये सक्रिय सहभागी झालं पाहिजे. म्हणजे उपक्रमाची जी काही उद्दिष्ट असतात ती उद्दिष्ट निर्धारित उद्दिष्ट असतात ती निर्धारित उद्दिष्ट पूर्ण झाली पाहिजेत आणि ह्या उद्दिष्ट पूर्ततेच्या मोहिमेमध्ये कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभागी झालं पाहिजे. हे कधी होऊ शकतं, हे कधी सहकारी त्या ठिकाणी त्यामध्ये सहभागी होऊ शकतील तर त्यांना जर त्या कामाचा योग्य मोबदला दिला म्हणजेच योग्य कार्य मोबदला तसेच आर्थिक आणि आर्थिकेतर सेवा सुविधा पुरविल्या, सामाजिक सुरक्षितता प्रदान केली, कर्मचाऱ्यांच्या कार्यविषयक आणि व्यक्तिगत कौटुंबिक गरजांची पूर्तता केली तरच ते शक्य होतं. आणि म्हणून ह्या सर्वांची पूर्तता करणं हे एक उद्दिष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. कशाची पूर्तता करायची आपण लक्षात घ्या तर कर्मचाऱ्यांचा मोबदला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो म्हणजे कार्य मोबदला आणि तो कार्य मोबदला हा योग्य असला पाहिजे. त्याचबरोबर काम करत असताना कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना आर्थिक आणि आर्थिकेतर सेवा सुविधा पुरवल्या पाहिजेत आणि त्या सेवा सुविधा पुरविणं त्याचबरोबर त्यांना सामाजिक सुरक्षितता प्रदान केली पाहिजे. सामाजिक सुरक्षितता त्यांना प्राप्त झाली पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या कामाबद्दल त्याचबरोबर व्यक्तिगत आणि कौटुंबिक गरजांची पूर्तता करणं हेही गरजेचं असतं आणि म्हणून हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपण मानवी संसाधन व्यवस्थापनाचं विचारात घेणं गरजेचं असतं. आता त्यानंतर आणखी कुठले उद्दिष्ट असू शकतं तर कार्यस्थळावर जी काही कार्यपरिस्थिती असते म्हणजे कर्मचारी किंवा कामगार ज्या ठिकाणी काम करतात त्याला कार्यस्थळ असं म्हटलं जातं आणि त्या कार्यस्थळावर असणारी परिस्थिती म्हणजे कार्यपरिस्थिती असं म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी असणारं वातावरण म्हणजे कार्यवातावरण असं म्हटलं जातं. आणि म्हणून ह्या कार्यस्थळावरील कार्यपरिस्थिती आणि कार्यवातावरण आदर्श, उत्साहवर्धक व आरोग्यदायी राखण्यासाठी सर्व ते उपाय योजने म्हणजे ह्या उपायांची योजना करणं म्हणजे हेही उद्दिष्ट या ठिकाणी मानव संसाधन व्यवस्थापनाचं असतं. म्हणजे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कामगार किंवा कर्मचारी ज्या ठिकाणी काम करत असतात तिथली कार्यपरिस्थिती अतिशय चांगली असली पाहिजे. त्याचबरोबर त्या ठिकाणचं वातावरण काम करण्यासाठी पोषक असलं पाहिजे. कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला पाहिजे. कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला पाहिजे आणि त्याचबरोबर ते वातावरण आरोग्यदायी असलं पाहिजे आणि यासाठी ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या काही उपाययोजना असतात त्या उपाययोजना करण्याचा उद्देश हा या ठिकाणी असतो. म्हणून हे एक उद्दिष्ट मानवी संसाधन व्यवस्थापनाचं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर कर्मचारी आणि कर्मचारी समूहाचे मनोबल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मनोबल कारण त्याची मानसिकता कशावर अवलंबून असते तर ह्या सर्व घटकांच्यावर अवलंबून असते आणि ह्या मानसिकतेवरच त्याचं मनोबल हे अवलंबून असतं. म्हणून कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांचे समूह यांचं मनोबल उच्च राखण्यासाठी नेहमी काय केलं पाहिजे, व्यवस्थापनानं प्रयत्न केला पाहिजे. म्हणून हे एक उद्दिष्ट मानवी संसाधन व्यवस्थापनाचं आपण विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं मानवी संसाधन व्यवस्थापनाची वेगवेगळी उद्दिष्ट आपण लक्षात घेतलेली आहेत. म्हणजेच मानवी संसाधन व्यवस्थापन हे का गरजेचं असतं,
कोणत्या उद्दिष्टानं ते स्थापन केलेलं असतं किंवा निर्माण केलेलं असतं, हे सर्व उद्दिष्ट आपण विचारात घेणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर जो पुढचा भाग आहे तो आपण पाहायचा आहे, तो म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये व स्वरूप. म्हणजे हे मानव संसाधन व्यवस्थापन नेमकं आहे तरी काय, किंवा त्याची वैशिष्ट्ये तरी कोणती असतात, कोणकोणती वैशिष्ट्यांनी युक्त असं हे व्यवस्थापन आहे, ती वैशिष्ट्ये आपण वेगवेगळे विचारात घेतली पाहिजेत. आणि त्याचबरोबर त्याचं स्वरूप काय आहे, व्हॉट इज द नेचर ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड व्हॉट आर द फीचर्स ऑर व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सच HRM, हेही आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. आता पहिलं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की मानवी संसाधन व्यवस्थापन हे सर्व क्षेत्राशी संबंधित असतं. म्हणजे सर्व क्षेत्राशी त्याचा काय असतो, संबंध येत असतो. लक्षात घ्या तुम्ही. आता सर्व क्षेत्र म्हणजे कोणते असू शकतात, तर त्यामध्ये मनुष्यबळ आलं, त्यामध्ये शेती आली, त्यामध्ये विमा, व्यापारी कार्यालये, सेवा व्यवसाय, वाणिज्य संस्था, शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक संस्था, या सर्वांचा समावेश येतो. आणि ह्या सर्व क्षेत्रामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन हे अतिशय गरजेचं असतं. आणि म्हणून मानव संसाधन व्यवस्थापनाचा संबंध मी आत्ता स्पष्ट केलेल्या सर्व क्षेत्रांशी, कोणकोणत्या क्षेत्राशी, मग त्यामध्ये शेती आली, विमा संस्था आल्या, व्यापारी कार्यालय आली, सेवा व्यवसाय आले, वाणिज्य संस्था आल्या, शैक्षणिक क्षेत्र आलं, सामाजिक संस्था आल्या, या सर्व क्षेत्रांशी संबंधित हे मानव संसाधन व्यवस्थापन असतं. म्हणून हे पहिलं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपण लक्षात घ्यायचं ते म्हणजे व्यवस्थापनाची ही एक शाखा आहे. म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन ही काय आहे, व्यवस्थापनाची एक शाखा आहे असं म्हटलं जातं. म्हणजे व्यवस्थापन शास्त्राची जी काही विविध क्षेत्रे किंवा शाखा आहेत त्यामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन हे एक व्यवस्थापन आहे. लक्षात घ्या. म्हणून ती व्यवस्थापनाची काय समजली जाते, शाखा समजली जाते. आणि ती शाखा ही अतिशय महत्त्वाची आणि आधुनिक स्वरूपाची समजली जाते. म्हणून हे एक वैशिष्ट्य आपण मानवी संसाधन व्यवस्थापनाचं लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मानवी घटक. आता व्यवस्थापनाच्या या व्यवस्थापन शाखेमध्ये म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन शाखेमध्ये काम करणाऱ्या मानवी घटकांशी संबंध येत असतो. कारण मानवी घटक हे अतिशय महत्त्वाचे असतात. मी तुम्हाला सांगितलं की प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्यापर्यंत सर्वांचा समावेश हा मानवी संसाधनामध्ये येतो. आणि मग ह्या सर्व स्तरावर काम करणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतात ह्या व्यक्तींचा समावेश हा या ठिकाणी ह्या मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये येतो. म्हणून सर्व स्तरावरील, मग ज्या ठिकाणी ते अधिकारी असतील, कर्मचारी असतील, कामगार असतील, म्हणजेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश हा मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये येतो. आणि म्हणून हा एक भाग किंवा हे एक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे व्यक्तिगत व सामूहिक वर्तन. आता व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तन याचाही समावेश त्यामध्ये येतो. म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये जर वेगवेगळे व्यवसाय येत असतील तर त्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या घटकांचा म्हणजे मानवी घटकांचा व्यक्तिगत तसेच सामूहिक वर्तन, त्याचबरोबर सामूहिक व्यवहार, व्यक्तिगत प्रवृत्ती, सामूहिक प्रवृत्ती या सर्वांचा विचार केला जातो. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात यायला पाहिजे की कर्मचारी स्वतंत्र असताना आणि समूहामध्ये असताना ते कशा पद्धतीचं वर्तन करतात त्या सर्वाचा समावेश हा या ठिकाणी व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तनामध्ये येतो. आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य आहे, व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तन याचाही समावेश त्यामध्ये मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये येतो. म्हणून मानवी संसाधन व्यवस्थापनाचं हे एक वैशिष्ट्य आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणतं वैशिष्ट्य? व्यक्तिगत व सामूहिक वर्तन. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण लक्षात घ्यायचं आहे की मानवी संसाधन व्यवस्थापन ही एक व्यापक संकल्पना आहे. म्हणजे वास्ट कन्सेप्ट आहे, दॅट इज HRM. आणि मग ती व्यापक संकल्पना कशासाठी म्हटलेलं असतं? कारण तिचं विस्तृत्व क्षेत्र आहे. लक्षात घ्या, तिचा विस्तार जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये सर्व कार्यांचा समावेश होतो. लक्षात घ्या, सर्व प्रकारच्या कार्याचा समावेश होतो. उदाहरणार्थ
कर्मचाऱ्यांची भरती आणि नियुक्ती असेल, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण असेल, त्यांना दिली जाणारी मजुरी आणि वेतन असेल, किंवा ते मजुरी आणि वेतन निश्चित करणं असेल, कामगारांनी किंवा कर्मचाऱ्यांनी चांगलं काम करावं यासाठी कार्यप्रेरणा त्यांना देणं गरजेचं असेल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या गुणांचं मूल्यमापन करणं असेल किंवा मूल्यांकन करणं असेल, म्हणजे कर्मचाऱ्यांची जे काही कामं असतात, कर्मचाऱ्यांची कार्य असतात, त्याचं सुद्धा इव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं आणि म्हणून त्यांना गुणमूल्यांकन असं म्हटलं जातं. याचाही समावेश त्यामध्ये येतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना कल्याणकारी सुविधा आणि सेवा पुरवणं आवश्यक असतं. म्हणजे कर्मचाऱ्यांनी किंवा कामगारांनी चांगल्या पद्धतीने काम करावं, स्वतःच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करावा आणि तो वापर आस्थापनेसाठी झाला पाहिजे, संघटनेसाठी झाला पाहिजे आणि यासाठी या सर्व प्रकारच्या कल्याणकारी सेवा सुविधा कर्मचाऱ्यांना पुरवल्या पाहिजेत. आणि मग या सर्व घटकांचा समावेश हा या मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये येतो आणि म्हणून ही संकल्पना व्यापक समजली जाते. म्हणून व्यापक संकल्पना म्हणजे काय नेमकं, तर तिची व्याप्ती जास्त आहे, तिच्यामध्ये अशा वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो, म्हणून ती संकल्पना काय समजली जाते, व्यापक समजली जाते. आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य आपण विचारात घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण विचारात घ्यायचं आहे की व्यवस्थापनाची कार्ये. आता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीची व्यवस्थापन विषयक कार्ये करावीच लागतात. आता व्यवस्थापन विषयक कार्य कोणती असतात हाही भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. व्हॉट आर द मॅनेजरियल फंक्शन्स आल्सो देअर, दोज फंक्शन्स यू शुड हॅव टू अंडरस्टँड इन डिटेल. मग आता ती कोणती कार्य असतात, तर त्यामध्ये नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय, नियंत्रण इत्यादी कार्यांचा समावेश होतो. म्हणजे अशी ही एक 4-5 कार्य अतिशय महत्त्वाची मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. ते म्हणजे नियोजन असेल, संघटन असेल, निर्देशन असेल, समन्वय असेल आणि या सर्वांच्यावर नियंत्रण असेल. या सर्वांचा समावेश हा व्यवस्थापकीय कार्यामध्ये येतो आणि ही व्यवस्थापकीय कार्ये किंवा व्यवस्थापनाची कार्ये ही मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये सुद्धा समावेशित असतात आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाच्या कार्याचा सुद्धा काय झालेला असतो, समावेश झालेला असतो. आता त्यानंतर पुढचं कार्य आपण लक्षात घ्यायचं की कार्यक्षमतेचा विकास. आता कार्यक्षम कर्मचारी निवडणं, त्यांची नेमणूक करणं, त्यांना कार्य वातावरण निर्माण करून देणं, पोषक अशी परिस्थिती निर्माण करणं, एवढ्यावरच व्यवस्थापनाचं कार्य थांबत नाही, लक्षात घ्या. तर त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या अंगामध्ये असणारी जी काही कार्यक्षमता असते तिचा विकास करणं गरजेचं आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा विकास हा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण आस्थापनेमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये सर्व प्रकारचे मानवी घटक काम करत असतात आणि त्या मानवी घटकांच्या बौद्धिक, तांत्रिक आणि मानसिक क्षमतांचा सर्वोच्च विकास करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या अंगामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता असतील, मग त्या बौद्धिक क्षमता असतील, शारीरिक क्षमता असतील, तांत्रिक क्षमता असतील, मानसिक क्षमता असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही क्षमता असतात त्या क्षमतांचा सर्वोच्च विकास करणं हे व्यवस्थापनाचं एक मुख्य ध्येय असतं, लक्षात घ्या तुम्ही. आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमतांचा, कौशल्यांचा सर्वोच्च विकास का करायचा असतो, काय करणं आहे सर्वोच्च विकास करण्याचं, हा विकास सहजासहजी होत नाही. त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो आणि नंतरच त्यांच्या क्षमतांचा काय होत असतो, विकास होत असतो. मग हा विकास का केला जातो, जर कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा विकास जर झाला तर त्यामुळं कर्मचारी त्या क्षमतेनुसार त्या उपक्रमाला लाभ देत असतात, त्या उपक्रमामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असतात. उदाहरणार्थ, कर्मचाऱ्यांना कामामध्ये समाधानी ठेवायचं. जर समाधानी कर्मचारी असेल तर तो चांगल्या पद्धतीने काम करेल. कर्मचाऱ्यांना अधिक वेतन द्यायचं. जर तो कर्मचारी कार्यक्षम असेल तर कार्यक्षमतेनुसार अशा कर्मचाऱ्यांना अधिक वेतन देणं तेही गरजेचं असतं. त्याचबरोबर असे जे काही कार्यक्षम कर्मचारी असतात त्यांना बढतीची संधी दिली पाहिजे, शुड बी प्रमोटेड. म्हणजे अशा कर्मचाऱ्यांना प्रमोशनसुद्धा देणं गरजेचं असतं, बढतीची संधी अशा कर्मचाऱ्यांना देणं गरजेचं असतं.
त्याचबरोबर आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेमध्ये अशा कर्मचाऱ्यांची वाढ झाली पाहिजे. कर्मचाऱ्यांची आर्थिक प्रतिष्ठा सुद्धा वाढली पाहिजे आणि आर्थिक प्रतिष्ठा वाढली की आपोआपच सामाजिक प्रतिष्ठा वाढत असते, लक्षात घ्या. आणि म्हणून अशा प्रतिष्ठेमध्ये वाढ करणं हेही अतिशय गरजेचं असतं. त्याचबरोबर ह्या कर्मचाऱ्यांनी उपक्रमाच्या कार्यक्षमतेमध्ये उपक्रमाच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, वेगवेगळे उपक्रम असतात, वेगवेगळ्या कार्य असतात, वेगवेगळी क्रिया असतात, तर त्यामध्ये कार्यक्षमतेने भाग घेतला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये काय झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. त्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर लाभ प्रमाणामध्ये सुद्धा काय झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. त्यांना मिळणारे जे काही वेगवेगळे लाभ असतात तर त्या लाभांच्या मध्ये सुद्धा काय झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. आणि त्यामुळं पूर्वनिर्धारित उद्दिष्ट काय होऊ शकतात, साध्य होत असतात. आणि म्हणून कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा विकास हा का करणे गरजेचं आहे, तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. कर्मचाऱ्यांचा विकास झाला की विभागाचा विकास होतो, विभागाचा विकास झाला की आपल्या आस्थापनेचा विकास होतो, आपल्या पूर्ण संघटनेचा विकास होतो. आणि म्हणून विकास ही संकल्पना ही कर्मचाऱ्यांपासून सुरू होते, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून सुरुवातीला आपण कर्मचारी विचारात घेतले पाहिजेत आणि त्यांचा विकास करणं हे गरजेचं असतं. आणि त्यासाठी हे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या कार्यक्षमतेचा विकास हे एक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी मानव संसाधन व्यवस्थापनाचं विचारात घेणं हे गरजेचं असतं. आता त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे व्यवस्थापनात सातत्य असलं पाहिजे. म्हणजे सातत्य हे अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे प्रभावी आणि परिणामकारक मनुष्यबळ व्यवस्थापन जर करायचं असेल, म्हणजे तुमचं मनुष्यबळ व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, प्रभावी असलं पाहिजे, परिणामकारक असलं पाहिजे. आणि त्यासाठी व्यवस्थापनानं सुद्धा प्रामाणिकपणे, निष्ठेने, सातत्याने, कार्यक्षमतेने आपली भूमिका आणि कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. व्यवस्थापनामध्ये जर सातत्य आणायचं असेल तर त्यासाठी प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा असतो व्यवस्थापनाचं. निष्ठा अतिशय महत्त्वाची असते, लॉयल्टी आपण म्हणतो. त्याचबरोबर सातत्य अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कार्यक्षमता हीही अतिशय महत्त्वाची आहे. आणि ह्या सर्व घटकांच्या साहाय्यानं व्यवस्थापनानं आपली कर्तव्य पार पाडली पाहिजेत. आणि त्यामुळंच कर्मचाऱ्यांचा विकास आणि कल्याण हे सहज साध्य होतं. आणि जर कर्मचाऱ्यांचा विकास आणि कल्याण जर झाला तर आपोआपच व्यवस्थापनामध्ये सातत्य निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य व्यवस्थापनाचं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण लक्षात घ्यायचं ते म्हणजे व्यक्तिमत्व विकास. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. कर्मचाऱ्यांच्या किंवा कामगारांच्या व्यक्तिमत्वाचा काय झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. आणि हा विकास करणं हे अतिशय गरजेचं असतं. म्हणजे व्यवस्थापनामध्ये जे काही मनुष्यबळ काम करत असतं त्या मनुष्यबळांचा त्या ठिकाणी सर्वोच्च सहभाग त्यामध्ये असणं गरजेचं असतं. त्यांचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं असतं. आणि त्यांचा जर सर्वोच्च सहभाग तुम्हाला अपेक्षित असेल तर त्यासाठी सुद्धा अशा कर्मचाऱ्यांची, अशा कामगारांची व्यक्तिमत्व हे विकसित झाली पाहिजेत, लक्षात घ्या. आणि म्हणून अशा कर्मचाऱ्यांचं किंवा कामगारांचं व्यक्तिमत्व विकास घडविणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास जर झाला तर आपोआपच आपल्या आस्थापनेचा सुद्धा विकास होतो. आणि जर तो विकास झाला तर पूर्णपणे ह्या कर्मचाऱ्यांना कार्यसमाधान देऊ शकतात. आणि कर्मचारी जर कार्यसमाधानी झाले तर आपोआपच संपूर्ण विभाग समाधानी राहतो आणि आपोआपच संपूर्ण संघटना, आस्थापनासुद्धा समाधानी राहते. म्हणजे अशा पद्धतीनं हे व्यक्तिमत्व विकास हे एक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. अशा पद्धतीनं ह्या मानव संसाधन व्यवस्थापनाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि स्वरूप हे विचारात हे घेणं गरजेचं असतं. आणि ते विचारात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की वैशिष्ट्ये आणि स्वरूप हे किती महत्त्वाचे असतात. आणि याच ठिकाणी हा भाग संपला जातो. धन्यवाद.